घर खरेदी करायचे, दुकानासाठी जागा घ्यायची आहे, एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणतोय, पण कुठं तर आपल्या नगर शहरात. पण यासाठी आता जास्त पैसे मोजण्याची तयारी देखील ठेवावी लागेल. नगरचा लूक बदलतोय, मोठ्या खेड्यांचीही ओळख मागे पडते, तशी जमिनीची आणि घरांची किमती देखील वाढते. कापड बाजार असो किंवा माळीवाडा, स्टायलिश सावेडे असो की शहरी लूक असलेला पाईपलाईन रस्ता, येथे घर आणि दुकानांच्या किमती वाढल्यात. त्यामुळे खिशाचा विचार करून आपला कल्याण रस्ताच बरा असे नगरकर बोलतायत. यामागचं कारण माहिती आहे का? अहो, सरकारने सध्या रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आणि नगरची घरच महागली. पण हा रेडी रेकनर प्रकार आहे तरी काय? रेडी रेकनर वाढल्याने घर, दुकान आणि जागांच्या किमती कशा वाढतात याचं गणित सोपं आणि तितकं जटिलही आहे. काळजी करू नका, आज हेच गणित आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून समजून सांगणार आहोत. रेडी रेकनर रेट म्हणजे काय असतो ते आपण जाणून घेऊ. रेडी रेकनर रेट वाढल्यामुळे घरांच्या किमती या वाढल्यात. जमीन असो, व्यावसायिक आणि निवासी यासारख्या रिअल इस्टेट मालमत्तेचे राज्य सरकारद्वारे नियमन केलेले आणि मूल्यांकन केलेले एक मानक म्हणजे रेडी रेकनर होय. रेडी रेकनरच्या दरवाढीचा थेट परिणाम हा घर, मोकळी जागा, दुकान खरेदीवर होणार आहे, असा या रेडी रेकनरचा अर्थ होतो. म्हणजेच रेडी रेकनर वाढला आणि तुम्ही घर खरेदीचा विचार केला तर तुम्हाला घराच्या किमती वाढल्याचा देखील अंदाज येईल. राज्य सरकारने सर्व जिल्ह्यातील रेडी रेकनरचे दर हे निश्चित केलेत. नव्या आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. आता आपल्या अहिल्यानगर शहरात रेडी रेकनरचे दर किती आणि कोणत्या भागात वाढलेत, या वाढीव दरांचा मालमत्तावरती काय परिणाम होणार आहे याची माहिती आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. कापड बाजार हा सर्वात महाग. राज्य सरकारने रेडी रेकनर दरात वाढ केल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सरासरी 5.41% ही वाढ झाली. यामुळे घर असो, भूखंड असो, कार्यालय, दुकानं यांचे दर हे वाढणार असून खरेदीदारांवरती त्याचा आता अधिक बोजा पडणार आहे. तसेच बांधकाम करणे देखील आता महागले. अहिल्यानगर महापालिका हद्दीत कापड बाजार हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. तर कमी दर हा फराळ बाग येथील मोर्चून नगर परिसर येथील आहे. शासनाने 3 वर्षांनंतर रेडी रेकनर दरामध्ये 1 एप्रिल पासून महापालिकेसह ग्रामीण नगर परिषद क्षेत्रात वाढ लागू केली आहे. महापालिका हद्दीत जमीन दरामध्ये 4.87% तर सदनिका दरात 8.67% वाढ केली आहे. कापड बाजार परिसरात नगर शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि शहराचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जमीन आणि सदनिका दर सर्वात महागडे ठरलेत. त्यामुळे या परिसरामध्ये नव्याने आता व्यवसाय करणाऱ्यांसाठी जागा असो किंवा दुकान असो किंवा घर घेण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. चितळे रोडनेही दिलाय खिशाला झटका. नगर शहरातील अत्यंत गजबजलेलं आणि रहदारीचे म्हणजे चितळे रोड. चितळे रोड परिसरातील जमीन आणि घरांच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी 10% वाढ झाली आहे. येथे जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर प्रति चौरस मीटर दराने जास्तीचे पैसे आता मोजावे लागतील. या व्यतिरिक्त बागडपट्टी रोड, सर्जेपुरा रोड, दिल्ली गेट, दाळमंडाई रस्ता, झेंडी गेट, जुना कापड बाजार, नवी पेठ, माळीवाडा, बोलेगाव या भागातील घरं, दुकान आणि जमिनींच्या किमती देखील आता वाढणार आहेत. गड्या आपला कल्याण रोडच बरा. नगर शहरातून जाणाऱ्या कल्याण रोड भागात लोकवस्ती ही वाढली आहे. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांचा देखील विकास हा होतोय. विविध विकास कामे देखील सुरू आहेत. तरी देखील शहरातील अन्य भागांच्या तुलनेत येथील घरांच्या किमती या तुलनेने कमी राहतील. हा परिसर मुख्य शहरापासून थोडा दूर आहे, हेही कारण यामागे असू शकते. आताच्या रेडी रेकनरचे दर आणि मागील वर्षातील रेडी रेकनरचे दर पाहिले तर यामध्ये तफावत ही स्पष्ट दिसून येते. या भागात जमिनीसाठी 4,370 प्रति चौरस मीटर आणि सदनिकेसाठी 27,280 रुपये प्रति चौरस मीटर असा दर हा निश्चित करण्यात आला. चला तर मग आपण ते प्रति चौरस दर जाणून घेऊयात. अहिल्यानगर महापालिका हद्दीमध्ये किमान प्रति चौरस जमीन दर हा 690 तर कमाल जमीन दर हा 56,110 रुपये प्रति आहे. सदनिका किमान प्रति चौरस दर 22,430 तर कमाल 77,680 रुपये दर आहे. ग्रामीण क्षेत्रात किमान प्रति हेक्टरी शेत जमीन दर 2,41,000 रुपये तर कमाल 11,47,000 रुपये आहे. बिनशेती प्रति चौरस किमान
290 रुपये, तर कमाल बिनशेती दर 1020 रुपये आहे. तर आता घर घ्यायचं असेल तर त्यापूर्वी तुम्हाला वाढीव दर आणि कुठे कमी आहेत तर हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.